रात्रीचं जर असलं काय दिसलं का नाही गाडीतून तेवढं खाली उतरू नका बरं का. खरंच असा होता का दुसरं काय होतं काय माहित. गाडी पाका अंगावर घालायचा प्रयत्न केला पण तरी पण काय उठा तयार नव्हता. आणि त्यात वाजले होते 12:30. उगाच म्हणलं काय तर चोत पाठीमागं नको. एक तर दरिंद्री मागं लागल्या आणि त्यात असलं काय नको म्हणून गेलो निघून तिथनं. तर भावानं आपली गाडी भरली होती बघा नाशिकसाठी. बऱ्याच दिवसात आपल्या गाडीत भरलं होतं फर्निचर. गाडी सकाळीच भरून ठेवली होती, संध्याकाळी तेल टाकून लागलो बघा पुढच्या प्रवासाला. पोचलो बघा आणेवाडी टोल नाक्यावर. टोल नाका पास केला आणि पोचलो वाकड बशी. वाकड पासून मारला की लेफ्ट. या रोडला राव लय वाईताक. हायवेला सकट स्पीड ब्रेकर आहे ती. काय बघून जायला लागते लय दमादमानं. पोचलो बघा पार्टीत दारात. पार्टी काय सकाळी येणार होती त्यामुळे म्हणलं आता दिव्यात आणून. त्यात थंडी पण लय होती. बघूया म्हणलं सकाळी नियोजन कसं कसं काय काय. तर आलती पार्टी 10-10:30 वाजता. फर्निचरच्या राव पार्ट्या लवकर येत नाहीत बरं का. ह्याचा एक लय चोद असतो. पार्टीच लवकर येत नाही ती. आलती पार्टी 10 वाजता. गाडी खाली करायला वाजले 12. मग काय पेमेंट वगैरे घेऊन लागलो बघा परतीच्या प्रवासाला. पुढं आलो तर पोट बी लागलं वरडायला. मालक 1:30-2 वाजले ती काय आमच्याकडे बघताय का नाही. थांब म्हणलं बाबा बघतो तुझ्याकडे बी. जेवण पाण्याचा बेत उरकला आणि डायरेक्ट आपल्या जरा रात्री आपला गाडीचा पाटा एक मोडला होता. तेवढा एक पाटा म्हणलं टाकून घेऊया कारण जाताना आपल्या लोडिंग होतं जाताना पुण्यातून. म्हणलं पाट्याचं काम करून जाऊया डायरेक्ट. पार्टीचं काम वगैरे केलं आणि आलो बघा डायरेक्ट आळंदीमध्ये. कारण चाकण मार्गे लय गर्दी होती आणि आपल्याला जायचं होतं बोसरीत भरायला. त्यामुळं आळंदीवरूनच गेलो. प्रत्येक वेळी पार्टी आपल्याच वाट बघायला होती आणि आज आपणच पार्टीला वाट बघायला लावली होती कारण आपल्याला जरा काम करायला वेळ झालता ना. त्यामुळे पार्टी वाट बघत थांबली होती. काटा करून थांबली होती. आल्याला गाडी दिली बघा पाडदेशी भरून. गाडी भरून घेतली ना आलो बघा पुण्यातून बाहेर. आणि बाहेर निघायला आपले 10-10:30 वाजले होते. त्यामुळे काय ट्रॉफिक एवढं नव्हतं. पोहोचलो बघा खेडची ओव्हरची टोल नाक्यावर. टोल नाका बी पास केला. जरा चहाचा गोट घेऊन डायरेक्ट पोहोचलो बघा कराडमध्ये. कराडमध्ये युजवर आपले वाजले होते 1:30-2. तर भावाने व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना तेवढं फॉलोचं बटन नक्की दाबा.